नमस्कार शेतकरी बंधूंनो. कॅनबायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीनं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी किंवा शेतकऱ्यांना वापरण्यासाठी रोपा सिरीज म्हणून एक सूक्ष्म अन्नद्रव्य, सेकंडरी न्यूट्रिएंट्स आणि NPK असे तिन्हींचं कॉम्बिनेशन असलेले काही प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या सेवेत आता सादर करत आहेत. आणि ही रोपा सिरीज जी आहे याला आपण रोपा सिरीज म्हणून नाव दिलेलं आहे. या रोपा सिरीजमधलंच एक प्रोडक्ट जे 13-11-18 म्हणजे NPK 13-11-18 आहे, प्लस याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिएंट्स आणि ट्रेस कंट्रोलिंग एलिमेंट्स असं हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेलं एक प्रोडक्ट आहे 13-11-18 रोपा सिरीजमधलं. तर हे प्रोडक्ट आपल्या तुंग येथील शेतकरी बांधवांनी वापरलेलं आहे आपल्या पिकॅडोर ह्या पिकासाठी. तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हे उत्पादन वापरल्यानंतर त्यांच्या पिकॅडोरमध्ये त्यांना काय फरक जाणवला आणि त्यांचा याच्याबद्दल काय अभिप्राय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एक मिनिट. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा आपलं. संग्राम सदाशिव भानुसे, राहणार तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9762 167 137. आपण आता हे जे रोपाचं जे प्रोडक्ट वापरलं हे वापरून किती दिवस झाले आता? वापरून सर्वसाधारण 8-10 दिवस झालेले आहेत. हे वापरल्यानंतर काय फरक जाणवला आपल्याला पिकामध्ये? आमच्या प्लॉटचा शेंडा थांबलेला, शेंडा निघला, प्लस तुम्हाला सेटिंग वगैरे हे दिसतंय. ही ग्रोथ पूर्ण आमची स्टॉप झालती. ही सेटिंग, शेंडा निघलाय, फुलकळीची पण संख्या आहे वाढलेली आहे. आता जे नवीन ब्रांचेस जे निघाले, नवीन फूट जे निघाली, त्याला फुलांची आणि या मिरचीची संख्या कशी आहे? भरपूर आहे. त्यालाच चालू झाले आता. म्हणजे जी नवीन फूट आली त्याला सुरू झाली. अगोदर पूर्ण स्टॉप होतं. 13-11-18 ही प्रोडक्ट दिल्यापासून ही शेंडा पण निघला नवीन, प्लस तुमचं सेटिंग आणि मालाची गुणवत्ता पण चालू झाली, चांगली सुधारणा. आता याच्यानंतर काय तोडा झालाय तुमचा? तोडा एक वेळ झालाय. काय त्या तोड्यात काय फरक वाटला तुम्हाला? अगोदरचा तोडा आणि ह्याच्यात मालाची साईज आणि वजन वाढ. किती वजन वाढलं असं वाटतंय तुम्हाला? आता ह्याच्या अगोदर जे एक मिरचीचं वजन होतं ते 18 ते 20 ग्रॅमच्या आसपास होते. आता 22-25 ग्रॅम एक मिरचीचं वजन आहे. म्हणजे मिरची वाईज वजन तुम्ही सांगता. हा. ओके. आणि म्हणजे जे काय बॉक्स भरत होता किंवा पिशव्या भरत होता त्याच्यात काय फरक झालाय? त्याच्यात एक 10-15 पिशव्याचा फरक आहे. 10-15 पिशव्या वाढले प्रोडक्ट दिल्यानंतर. ओके. आता ह्याच बरोबर तुम्ही कॅनबायोसिसचं ब्रिगेड म्हणून जे प्रोडक्ट आहे, ब्रिगेड बी, त्याचा सुद्धा तुम्ही रस शोषक किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापर केला होता. तर त्याचा कसा काय रिझल्ट वाटला तुम्हाला? ब्रिगेड बी वापरल्यानंतर थ्रिप्सचा जो ह्याच्या अगोदर जो अटॅक होता, म्हणजे काय प्रमाण जादा होतं, ते जरा कंट्रोल मध्ये आहे. आणि नंतर झालं तर आता थ्रिप्सची जी उन्नती होणार आहे ती स्टॉप कमी प्रमाणात. म्हणजे प्रादुर्भाव आहे पण कमी प्रमाणात. एवढं म्हणजे जे वर्षाला दमवायचं तसं नाही. आता तुम्ही मगाशी बोलता त्यानंतर इतर थ्रिप्सची पण औषधं थोडीफार कमीच वापरलेत आम्ही. ब्रिगेड बी झाल्यानंतर जे काही स्प्रे आहेत ते जरा एक जे होते आम्ही ते 4 दिवसानंतर घेतल्यात साहेबांच्या सल्ल्याने. म्हणजे रासायनिक औषधांचा जो वापर आहे तो तुमचा कमी केलाय. म्हणजे जे रिपीटेड स्प्रे व्हायचे तुमचे त्या स्प्रेच्या संख्येमध्ये कमतरता म्हणजे तो निश्चितच तुमचा एक चांगला फायदा झाला आणि एक चांगलं उत्पादन तुम्ही वापरलंय. तर हे उत्पादनाबद्दल आपण समाधानी आहात का? हो आहे. 100% परत वापरणार आता? 100% वापरणार. आता ब्रिगेड बीचा आमचा स्प्रे आहे आमुषाला आहे आणि 13-11-18 हे आणि 4 दिवसानंतर देणार आहे. ओके. तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की हा एक शेतकऱ्यांचा चांगला अभिप्राय किंवा चांगले जे रिझल्ट आले त्यांना, त्याच्याबद्दल त्यांनी त्यांचं मत सांगितलंय. तर ही रोपा सिरीज जी आहे ही एक चांगली सिरीज कॅनबायोसिसनं आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. आतापर्यंत जैविक उत्पादनं विक्री करणं किंवा त्यांचे उत्पादनं करणं ह्यामध्ये कॅनबायोसिस हे मागील 25 वर्षापासून कार्यरत आहे. तर आता ह्या मायक्रोन्युट्रिएंट वॉटर सोल्युबलच्या याच्या क्षेत्रात सुद्धा कॅनबायोसिसनं आपलं पाय ठेवलेलं आहे. तर त्याच्यासाठी आपण भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपली उत्पादनं तुम्ही निश्चित वापरून बघा. एक दर्जेदार उत्पादन तुम्हाला वापरल्याचं समाधान होईल एवढं मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. हे 13-11-18 प्रोडक्ट कॅनबायोसिस सोडल्यापासून ही जी आहे मिरचीची लाग, सेटिंग, शेंडा निघलेला आहे नवीन. हे बघा, ही जी साईज चेन आहे ही चालूच आहे त्या शेंड्याला.